आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यातली खास गावठी भाजी। हिवाळ्यात तुरीच्या शेंगा आणि हरभऱ्याची भाजी अगदी ताजी मिळतात। या दोन्ही भाज्या वर्षभर मिळत नाहीत। हिवाळ्यात फक्त 1 ते 1.5 महिना या भाज्या मिळतात। आज मी या दोन्ही भाज्या खूप कमी तेलात घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। थोडीशी झणझणीत आणि या भाज्या भाकरी चपाती सोबत खायला एकदम स्वादिष्ट लागते। जर तुम्हाला ही घरगुती देसी चवीच्या भाज्या आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजची खास हिवाळी भाजी। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण इथे दगडी खलबत्ता घेतला आहे। या खलबत्त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया। आता हे सगळं छान ठेचून घेऊया। मिक्सरपेक्षा दगडी खलबत्त्यात ठेचलेला ठेचा जास्त छान लागतो। हा ठेचा भाजीमध्ये घातल्यावर भाजी जास्त स्वादिष्ट, झणझणीत आणि घरगुती चवीची तयार होते। गावाकडची पारंपरिक पद्धत वापरल्यामुळे भाजीला एकदम देसी आणि अस्सल चव येते, जी मिक्सरमध्ये वाटल्यावर मिळत नाही। तर पहिले आपण ही हरभऱ्याची भाजी बनवून घेऊया। तर इथे मी फ्रेश अशी कवळी हरभऱ्याची भाजी घेतली आहे। ही भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आहे। गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळीभर तेल घातलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि ही भाजी घालायची आहे। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला अप्रतिम आहे। भाजी तळापासून छान मिक्स करून घेऊया। यामध्ये मीठ घालूया। ही भाजी जरा खारट असते, त्यामुळे मीठ जरा कमी घाला आणि झाकून 2 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया। तर आपण 2 मिनिटानंतर पाहतोय। पहा, 2 मिनिटातच भाजी छान शिजली आहे। भाजी कवळी होती त्यामुळे लवकर शिजली। गॅस बंद केला आहे आणि भाजी काढून घेऊया। आता तुरीच्या सोल्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। यामध्ये 2 पळी तेल घालूया। तेल गरम झालं की अर्धा चम्मच जिरा घालायचा आहे। जिरा फुलला की यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं याचा ठेचलेला ठेचा घालायचा आहे। हा ठेचा काही सेकंद परतून घेऊया। सोनेरी रंग आला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण काही सेकंद या तेलामध्ये परतून घेऊया। यामध्ये अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। हे तुरीचे दाणे घालूया आणि 1 वांगी मी इथे कट करून पाण्यामध्ये ठेवलं होतं, 1 वांगी कट करून घालूया। तळापासून एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घेऊया। वरती ताटामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे खाली लागणार नाही। तर 2 मिनिटानंतर पाहतोय भाजी अजून शिजली नाही आहे। ही ताटावरचं गरम पाणी घालूया आणि अजून झाकून मिनिटभर ठेवूया। सुरुवातीपासून इथे 4 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी पाहू शकता छान अशी शिजली आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। ही भाजी तयार आहे। गॅस बंद केला आहे आणि सर्व्ह करूया। या गरम गरम सोल्याच्या भाजीसोबत गरम गरम ज्वारीची भाकरी छान लागते। तुम्ही यासोबत चपाती देखील खाऊ शकता। आणि ही हरभऱ्याची पानाची भाजी, तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर एकदा नक्की करून खाऊन पहा, खूपच स्वादिष्ट लागते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।